अंजनगाव सुरजी मतमोजणीत घोळ निर्माण झाला असून काँग्रेस उमेदवार आयशा बानो रशीद खान आणि कार्यकर्त्यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती। मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी ही मागणी नाकारली। याबाबत काँग्रेसकडून मतमोजणी आणि निकाल जाहीर झाल्याचा व्हिडिओ अर्ज कोर्टात सादर करण्याची तयारी आहे। यशोमती ठाकूर या ठिकाणी पोहोचून जनतेचा आक्रोश शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत। काँग्रेस या घटनेमुळे आक्रमक झाली असून फेर कारवाईसाठी कठोर पावले उचलण्याची तयारी दर्शवत आहे। आज जे अंजनगाव मध्ये झालं ते अतिशय वाईट झालं। या ठिकाणी अरेरावी करत इथल्या इलेक्शन ऑफिसरनी घाई गडबडीनं व्यवस्थित निगराणी न घेता इलेक्शनचा निकाल दिला। हे लोकशाहीचा गळा घोटणं आहे। इथं खऱ्या अर्थानं पंजाची सीट निघालेली आहे, पण अधिकाऱ्यांनी बदमाशी इथं केलेली आहे हे आम्ही ठामपणे तुम्हाला सांगतोय। आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग मागितली आहे त्यांना, अजूनपर्यंत आमच्या हातात व्हिडिओ रेकॉर्डिंग दिली नाही आहे। आम्ही त्यांना म्हणत होतो रिकाउंटिंग द्या, ते रिकाउंटिंग देण्याच्या ऐवजी तो माणूस चहा आणि लघवी करायला गेला आणि चहा प्यायला गेला। असा कसा बेजबाबदार अधिकारी? इथं तो अधिकारी कोणत्या पक्षाचा आहे की कशाचा आहे? या गोष्टी आम्ही कटाक्षानं सांगतोय की इथं लोकशाहीचा गळा घुटलेला आहे। इथं पंजाची सीट निघालेली आहे आणि आम्ही कोर्टामध्ये या सगळ्या गोष्टींसाठी जातो। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, अमरावती।